नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला 25वा दिवस. आजचं आपलं रायटिंग हे चिंतेबद्दल असणार आहे. आता नो फिलिंग इज फायनल, म्हणजे कुठलीच भावना हे कायमस्वरूपी नसते. म्हणजे आता एखादा जर कोण हसत असेल तर तो कायमस्वरूपी हसतच राहील असं नाही. आत्ता एखादा रडत असेल तर तो कायमस्वरूपी रडतच राहील असं नाही. त्यामुळंच माणूस कायम मोटिवेटेडच असू शकत नाही. कधी तर तोही चिंताग्रस्त होतो, कधी तर तोही त्रासलेला असतो. त्यामुळं याही त्याच्या भावनेबद्दल आपल्याला लिहिता आलं पाहिजे, तसा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच आजचं आपलं रायटिंग हे चिंतेबद्दल असणार आहे. लहानपणी एखादं बाळ रडायला लागलं की त्याला आपण बैल, कुत्रा किंवा गाड्या दाखवून शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि ते बाळ शांत सुद्धा होतं. म्हणजेच ते डिस्ट्रॅक्ट होतं. आणि हेच डिस्ट्रॅक्शन नंतरच्या काळात माणसाची सवय बनून जाते. आता चिंता किंवा टेन्शन दूर करायच्या प्रत्येकाच्या आपापल्या पद्धती आहेत. काही जण चहा पिऊन ते कमी करतात, काही जण कॉफी पिऊन टेन्शन कमी करतात, काही जण आवडीच्या माणसांबरोबर गप्पा मारतात, तर काही जण व्यसनाच्या सुद्धा आहारी जातात. आणि माझं असं मत आहे की दिवसभर माणूस आपापल्या व्यापात असतो, आपल्या व्यवसायात असतो, आपापल्या नोकरीत असतो, आपापल्या ध्येयांच्या मागं सुद्धा पळत असतो. त्यामुळे दिवसा माणूस स्वतःला डिस्ट्रॅक्ट करण्यात यशस्वी होतो, पण रात्री हे सगळं एकदमच दिसायला लागतं आणि तेव्हा मात्र असंही होतं. आणि माझं असं मत आहे, आजचं आपलं जे रायटिंग आहे ना ते त्या रात्रीबद्दल असणार आहे. अशी रात्र म्हणजे असाही कोण असणार नाही ज्याच्या आयुष्यात ही रात्र कायमची राहिली आहे, आणि असाही कोण असणार नाही ज्याच्या आयुष्यात ही रात्र कधीच आली नाही. अशाच एका रात्रीबद्दल मी असं लिहिलं होतं की दिवसा वास्तवावर पडदा असतो आणि रात्री सगळं दिसायला लागतं. रात्रीची भीती वाटायला लागली आहे मला. ईश्वरा, इतका त्रास माझ्या नशिबात का लिहिलास? दिवसा वास्तवावर पडदा असतो, रात्री सगळं दिसायला लागतं, रात्रीची भीती वाटायला लागली आहे मला. ईश्वरा, इतका त्रास नशिबात का लिहिलास? रात्री भूत आलं समोर माझ्या. मी भूताला म्हणालो, खूप एकटं वाटत होतं, बरं झालं आलास. धन्यवाद.